बोल चालू झालं. हॅलो. मी प्रभूचा अध्यात्माचे बोलणार आहे. तर मी व्हिडिओ काढत आहे, अध्यात्माचे विषय बोलणार आहे. तर मी तुम्हाला परमेश्वराचे भक्ती मार्ग शिकवते, अध्यात्माचे. आणि परमेश्वर काय आहे, आपण परमेश्वर शोधात राहतो तेव्हा आपल्याला परमेश्वर कसा भेटेल, असं काही लोक म्हणत असतात की आपण परमेश्वर आपल्याला कसा भेटेल. पण परमेश्वर आपल्याला आपल्या भक्तिमार्गातून भेटतं. आणि येशू हे परमेश्वर आहेत आणि त्यांचे भक्तिमार्ग सत्य जीवन ते आपल्याला सांगतात. तर त्याप्रमाणे आपण जर त्या मार्गावर चाललं तर आपलं परमेश्वर नक्की भेटेल आणि तो स्वतःहून आपल्याकडे येईल आणि आपल्याशी तो बोलेल. तर परमेश्वरच्या आपण मार्गावर चालण्यासाठी त्याचं एक नियमशास्त्र आहे, ते वाचलं पाहिजे. त्याचे एक गीत गायले पाहिजे आणि परमेश्वरासाठी बसले पाहिजे आपण, की त्याचं ध्यान करत बसलं पाहिजे. परमेश्वर आपल्याला कसा भेटेल, तर परमेश्वर आपल्याला वचनानुसार भेटेल. तो आपल्याशी बोलेल वचनानुसार. नाहीतर मग आपल्याला त्या स्वर्गदूताच्या हिशोबाने स्वर्गदूताचा पण मार्गाने भेटतो आपल्याला परमेश्वर. आणि परमेश्वर आपल्याला चांगल्या विचारांमध्ये पवित्र आत्मा असतो, तो आपल्याला येतो आपल्यामध्ये परमेश्वरात राहिल्याने. कमीत कमी आपल्याला पवित्र आत्मा येण्यासाठी कंप्लीटली तीन महिने परमेश्वरासाठी बसलं पाहिजे, ध्यान देऊन समर्पण करून. पूर्ण समर्पण पाहिजे, पश्चाताप पाहिजे, करणं पाहिजे. आणि दिवसभरात परमेश्वराला आपण आरोळी मारून बोलवलं पाहिजे की मी तुला समर्पण करतो, पश्चाताप करतो आणि मी तुझी क्षमा मागतो आणि मी पापी आहे, तर तू तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, माझं हृदय धू. अशा पद्धतीने आपण परमेश्वराला बोलवायचं असतं. आणि त्यावेळेला परमेश्वर, ज्या वेळेला आपण सतत सतत परमेश्वराला हाक मारतो, त्याच वेळेला परमेश्वर आपल्याला टच करतो आपल्या हृदयाला आणि तो आपल्यामध्ये येतो. तेव्हा आपण त्याचा स्वीकार करायचा आणि त्याच्यात पवित्रतेमध्ये राहिलं पाहिजे. परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये राहण्यासाठी त्याचे वचन व पालन केलं पाहिजे, त्याच्यावरचं आपण राहिलो पाहिजे वचनानुसार. आपल्या सोय इच्छेचं इथं काहीच नाही उपयोग होणार आहे, कारण परमेश्वर पूर्ण समर्पण मागतोय. तर पूर्ण समर्पण मिळवण्यासाठी आपल्याला स्वइच्छा नको आहे, तर परमेश्वराची इच्छा आपण पूर्ण करायची आहे. तर परमेश्वराची इच्छा काय आहे, जर आपल्याला असं वाटत असेल तर परमेश्वराची इच्छा हीच आहे की त्याची स्तुती, त्याची आराधना आपण मनुष्य करतो. कुठलाही प्राणी मात्र परमेश्वराची आराधना करत नाही. त्याची स्तुती स्तवन कोणीच करत नाही. तर फक्त परमेश्वराची आराधना मनुष्य करतो. म्हणून मनुष्याने ह्या देहाचा आपण सदुपयोग करून परमेश्वरासाठी आपण पवित्रतेमध्ये राहून त्याला समर्पित होऊन पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहण्यासाठी त्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे, तरच तो आपल्यामध्ये राहतो. नाहीतर तो राहू शकत नाही आपल्यामध्ये. आपण जर दुनियामध्ये गेलो, संसारात अडकलो, आपण तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार नाही. जर आपण आपली इच्छा पूर्ण करायला गेलो तरी पवित्र आत्मा आपल्यात राहणार नाही. तो त्याची मर्जी आपल्या जीवनात चालवली पाहिजे. तो जसा बोलेल तसं आपण वागलो पाहिजे, बदललो पाहिजे, घडलो पाहिजे. परमेश्वर असाच आहे आणि तो जोपर्यंत आपण नाही बदलणार तर परमेश्वर आपल्यावर कृपा नाही करत. त्यामुळे परमेश्वराकडे पूर्ण नम्र होऊन, नम्रता हे परमेश्वराला फार आवडते, प्रामाणिकपणा फार आवडतं, निस्वार्थपणा फार आवडतं. तेच त्याचे फाउंडेशन आहे परमेश्वरामध्ये. न्यू हीच आहे आपल्याला सांगण्याची. तर मी परमेश्वराला धन्यवाद करते. आमीन.